जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आज मी महाराष्ट्रातील जनतेला, देवी भक्तांना आध्यात्मिक क्षेत्रामधील असं सत्य सांगणार आहे, जे सत्य आध्यात्मिक क्षेत्रातीलच कित्येक लोकांना माहिती नाही आहे. आज भारत देशासहित महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील काही महाराज बाबा तुम्हाला राधा राधा राधे राधे मंत्र उच्चारा, तुमच्या दुःख अडचणी कमी होतील हे सांगत आहेत. हे खूप चुकीचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये दंग होऊन काही महाराज कीर्तनकार राधे राधेचा जय जयकार करत आहेत. हे पण खूप चुकीचं आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला सर्वप्रथम असं सांगू इच्छितो, राधा ही श्रीकृष्णाची धर्मपत्नी नाही आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार श्रीकृष्णाची धर्मपत्नी रुक्मिणी माता आहे. आज महाराष्ट्रातील काही लोक धर्मग्रंथ वाचत नाही आहेत. त्यांचं अध्ययन नसल्यामुळे अज्ञानाच्या आधारावर ते भजनामध्ये, कीर्तनामध्ये राधा राधा नामस्मरण करून नाचत आहेत. मी महाराष्ट्रातील जनतेला असं सांगेल, जे पण लोक रामकृष्ण हरी मंत्र उच्चारतात, विठ्ठल पांडुरंग या देवी देवताविषयी अभिमान बाळगतात, अशा लोकांनी राधा नामस्मरण करणे म्हणजे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्यासारखं आहे. तुम्ही राधे राधे राधा राधा जय जयकार नामस्मरण केलं तर तुमच्यावर नाराज होणाऱ्या माता रुक्मिणी माता आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेने लक्षात ठेवावं. ही गोष्ट मी एवढ्यासाठी सांगत आहे की काही लोक आज अध्यात्मामध्ये खूप खोटी आणि चुकीची माहिती देत आहेत. मी आध्यात्मिक सत्य सांगणारा व्यक्ती आहे. माझ्या सत्य बोलण्याने जर भविष्यात हजारो लोकांची दुःख कमी होत असतील तर मी सत्य बोलल्याशिवाय राहणार नाही आहे. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे राधा ही कोणत्याही देवाची धर्मपत्नी नाही आहे आणि राधा राधा मंत्र, राधे राधे जय जयकार हे आपल्या अडचणीचं कारण ठरू शकतं. माझा यूट्यूबवर बोल भवानी माता की जय या नावाने चॅनल आहे, ज्या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे. माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये या देवी भक्ताला मार्गदर्शनाही बोलवू शकता. जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव.